बाबा, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? हे जे काही झालंय त्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही आहात आणि मी पण तुम्हाला माझं मन कळतंय हे काही कमी आहे का? अर्पिता, विराज साहेबांना लग्नाला होकार देऊन तू खुश आहेस ना? हो बाबा, अहो मी खूप खुश आहे. म्हणजे बघा ना, आता तुम्ही माझ्यासाठी मुलगा शोधलाच असता ना लग्नासाठी, पण विराज सरांसारखा मुलगा दिवा घेऊन शोधला असता तरी सापडला असता का तुमच्या लेकीसाठी? नाही, खरंच खरंच ते स्वभावाने खूप चांगले आहेत. सगळ्यांचा किती विचार करतात. आणि अहो, आपल्या कुटुंबाला तर साधारण त्यांनी स्वतःच्या कुटुंबासारखंच मानलंय. इतके मोठे बिझनेसमॅन आहेत तरी सुद्धा जराही अहंकार नाही. हो नाही, ही गोष्ट मात्र खरी आहे. एवढा मोठा माणूस पण अहंकार नावाला सुद्धा नाहीये. हो, आणि माझ्याशी पण छान वागतात. ते खूप रिस्पेक्ट करतात माझा. जो मुलगा माझ्या घरच्यांचा इतका विचार करतो, त्यांच्या आनंदाचा इतका विचार करतो, तो मला किती सुखात ठेवेल ना. हा, आधी मला जरा असं वाटत होतं की ते योग्य नाही आहेत माझ्यासाठी, कारण ते इतके श्रीमंत आहेत. मला जसं वाटत होतं की मला त्यांच्यासोबत जुळून घ्यायला जमेल की नाही, पण आता नाही. म्हणजे आता नाही असं वाटत. इतके श्रीमंत असले तरी सुद्धा समोरच्याला कमीपणा वाटेल असं कधीच वागत नाही. किती कमी वेळात आपल्या कुटुंबाचा एक भाग झालेत ना ते. म्हणजे एक दोन तास भेटले आणि घरचेच झाले. हो. अर्पिता, मला सुखात ठेवतील तुला ते. अशीच हसत राहा. तुझी सगळी स्वप्न आहेत ना, तशी पूर्ण होऊन जाऊ. पूर्ण होतीलच. बापाला हेच तर हवं असतं. मी खूप खुश आहे बाबा, खूप. अनिश, हात सोड. डोकं फिरलंय का तुझं? डोकं तू फिरवलंयस माझं. इतकी वर्ष मला आशेवरती ठेवून माझ्या बरोबर टाइमपास करून आता पैसेवाला भेटलाय तर त्याचा हात धरून चाललीयस. वेडा समजलीस का मला? तोंड सांभाळून बोल, कळलं ना? मी तुला कधीच माझ्यासाठी थांबायला सांगितलं नाही. सोड माझा हात. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये हे सगळ्यांसमोर हजारदा सांगितलंय मी. हात सोड. ए गप. असली नाटकं माझ्यासमोर नाही करायची. हा ना? अनिश, सगळ्यांसमोर तमाशा करू नको. सोड माझा हात. नाही सोडणार. कर काय करायचं ते. नाही बघ, तू जर सरळ मार्गाने माझी होणार नसशील ना तर मला माझी वाट वाकडी करावी लागेल.